विकास भवड. हो हो, चांगला चेंडू आहे. फटका गॅपमध्ये सजवला गेलाय. त्यानंतर इंद्रजित येतील, क्षेत्ररक्षण करतील आणि फील्ड करतील. फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. प्रत्येक चेंडूमध्ये एकेरी दुहेरी धावा ज्या आहेत ते बनवल्या जात आहेत. एक एका बाजूला जर पाहायला गेलं तर एक समतोल संघ, तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर गोलंदाजीने परिपूर्ण असणारा संघ एबीसी स्पोर्ट्सचा संघ आणि त्यांच्या विरोधात मराठा स्पोर्ट्सचा तो मात्र संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. हो हो, चांगला फटका इथे मात्र केला गेला. सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, परंतु इथे मात्र जेल टिपला गेलाय. सूरज तिवलेच्या माध्यमातून हा जेल टिपला गेलाय. अप्रतिम चेंडू आणि त्यानंतर फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. फटका पाहायला जरूर भेटला, परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहायला गेलं तर कॅमेरा वर्किंग अप्रतिम. केजीसी लाईव्ह जे आहे ते कॅमेरा वर्किंग आता मात्र सुधारत होत चाललंय, अपडेट होत चाललंय. मी वाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर या चेंडूवरती रनआउटचा चान्स आहे. फेकी तर चांगली पाहायला भेटते. प्रोटेक्शन दिलं गेलं, चेंडूला कलेक्ट केलं गेलं नाहीये, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. एबीसी स्पोर्ट्स संघ आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. एबीसी स्पोर्ट्स संघ नावं सांगण्यासाठी याचे एबीसी स्पोर्ट्स संघ वारंवार सूचना दिल्या जातात आपल्याला. काय पण टाकतील. ओहो, या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. गजानन गुरव एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक.
मराठा स्पोर्ट्स आणि या मराठा स्पोर्ट्सचा जर विचार केला तर संघ मालक आहेत तर ते म्हणजेच राज गंधवले सर आणि त्यांचा आयकॉन खेळाडू जर पाहायला गेलं तर गजानन गुरव सर. नक्कीच चांगली कामगिरी गजानन गुरवची बघा मॅचमध्ये झाली आणि त्याच कामगिरीची अपेक्षा पुन्हा एकदा मराठा स्पोर्ट्सला या मॅचमध्ये देखील असेल. राज गंधवले सर यांचा संगम राज गंधवले सरांचा जर विचार केला तर संस्थापक अध्यक्ष कोथली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि त्याचबरोबर कालवा अधिकारी देखील म्हणून जबाबदारी यांनी देखील पार पाडली आहे. हो हो, इथे मात्र हवाई सफर चेंडूला घडून आणले जरूर. फटका तर चांगला केला गेलाय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. सुरेख फटका 4 धाब्यांसाठी. बॅट्समन अभिजित आहे का? हा बॅट्समन पण आहे. मला पण अभिजितच्या बॅटमध्ये इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केला गेला. ओहो, दुसरा चेंडू इथे मात्र कमबॅक केला जातोय. चांगला चेंडू आहे. त्यानंतर यष्टीरक्षक नक्कीच नंदू उर्फे एक चांगले क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं जात आहे नंदू उर्फेच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावा रोखल्या जात आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला सूरज तिवरेच्या विरोधात. त्यानंतर धावा ज्या आहेत ते दुसऱ्या चेंडूवरती रोखल्या गेल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा फलकावरती. हो फटका तर चांगला केला गेलाय आणि त्यानंतर धावा मिळतील पूर्णपणे 4 धावा. सूरज तिवलेच्या विरोधात आक्रमकता धारण केली. थँक्यू डीजे. नक्कीच चांगला फटका इथे मित्र पाहायला भेटला. नक्कीच आपण पाहतोय महा केपीएलचा हा रणसंग्राम जनसेवा ग्रुप कोतोली व महा केपीएल चे अध्यक्ष आदरणीय सागरजी वरपे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही महा केपीएल ची स्पर्धा पाहतोय. नक्कीच जनसेवा ही ईश्वर सेवा हा त्यांचा मंत्र आणि चांगलं काम जनसेवा टीमच्या माध्यमातून केलं जात आहे. हो चांगला चेंडू वेगवान चेंडू टाकलाय. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढाच यष्टीरक्षकाची भूमिका नंदू उल्पेच्या माध्यमातून कमाल इथे पाहायला भेटते. अप्रतिम क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहेत नंदू उल्पे. कोल्हापूर विभागातील एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून देखील ओळखले जातात आणि उद्याचा दिवस जर पाहायला गेला तर महत्वाचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये एमके अंपायर म्हणजे मनीषजी काळे सर डान्सिंग अंपायर म्हणून ओळखले जातात. ते चांगली भूमिका पार पाडताना दिसतील. डान्सिंग अंपायरची भूमिका पार पाडताना दिसतील. उद्याचा दिवस चुकायचा नाहीये. नक्कीच समोरच्या दिशेने जर फटका केल्यानंतर जर पाहायला गेला तर संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 18 चक्रामध्ये 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले. त्यानंतर थोडसा कमबॅक आज सूरजच्या तिवरेच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतोय. धावसंख्या 18 धावा 2 गणेच्या मोबदल्यावरती. नक्कीच प्लॅटफॉर्म कळंब्याचा खेळाडू 3 खेळाडू जर पाहायला गेलं तर कळंब्याचे आहेत सूरज तिवले त्याचबरोबर विकास बोर्ड ज्यांनी पहिले षटक टाकलं. त्यानंतर जर पाहायला गेलं तर गजानन गुरव हे 3 सर्वोत्तम खेळाडू. हो इथे जर पाहायला गेलं तर ट्राय केलाय सुरेख फटका. त्यानंतर 4 धावेसाठी हा फटका केला गेला. 4 धावा अप्रतिम फटका इथे मात्र पाहायला भेटतोय. हे डीजेचं गाणं होते. थँक्यू डीजे. नक्कीच पिंटू शेटे यांच्या माध्यमातून एक सर्वोत्तम स्टंपिंग करणाऱ्या खेळाडूसाठी 5,000 रुपये असतील.
पिंटू शेट एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून यांची देखील ख्याती आहे. अभिनव स्पोर्ट्स हा त्यांचा व्यावसायिक संघ होता आणि त्या संघातून अधिक खेळत देखील होते आणि त्या संघातून खेळत असताना मोठमोठ्या गोलंदाजांच्या विरोधात इथे मात्र क्लोज कीपिंग करायचे एक सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि तीच भूमिका कुठेतरी नंदू उल्पे देखील करताना दिसत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 2 षटकांची संख्या आणि या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत आतापर्यंत 22 धावा. सूरज तिरोलेच्या विरोधात थोडंसं आक्रमण चढवलं गेलं. तब्बल 13 धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या गेल्या. सूरज तिवरे थोडेसे महागडे ठरले. आता मात्र गजानन गुरव धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले. 22 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. हो हो चांगला चेंडू आहे. त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी. स्टंपिंग अप्रतिम करतात इथे मात्र नंदू उल्पे. नक्कीच चांगले यष्टीरक्षक म्हणून ओळखले जातात. या चेंडूवरती लीग बायच्या स्वरूपामध्ये धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर 23 धावा 23 धावा फलकावरती. नक्कीच चांगली बॅटिंग इथे तर पाहायला भेटते. दोन्ही खेळाडूंमध्ये एक ताळमेळ जरूर आपल्याला पाहायला भेटेल आणि या बॅटिंगच्या जोरावरती जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्यात. धावसंख्या 23 चक्रामध्ये नक्कीच रणजित बॅटिंगमध्ये आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा पाहायला भेटते. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी. हो, हो. मोठा फटका खेळायचा होता. नक्कीच विथ टर्न या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर थोडीशी बोटांची जादू जी आहे ती प्रेस केली गेली. चांगला चेंडू आणि थोडंसं कानमंत्र जरूर इथे मात्र दिला जाईल या युवा खेळाडूला. अभिजित नक्कीच एक चांगले फलंदाज आहेत. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. कोणत्या क्षणी इथे मात्र कोणता फटका खेळायचा या खेळाडूला अचूक माहिती आहे आणि म्हणूनच थोडंसं कानमंत्र दिला गेला. हो, हो. चांगला चेंडू आहे. बॅक टू द बॉलर इथे मात्र फटका केल्यानंतर सूरज तिवले चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसत. तोपर्यंत एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा 2 गड्याच्या मोबाईलवरती पहिलं षटक अप्रतिम पाहायला भेटलं होतं. विकास बोबड शेवटच्या चेंडूवरती जरूर षटकार पाहायला भेटला, परंतु तरी देखील 9 धावा देत 2 विकेट पहिले 2 विकेट जे आहेत ते अर्जित केले होते या खेळाडूने आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिसरं षटक धावसंख्या 24 च्या घरामध्ये 2 विकेट म्हणजेच एक पार्टनरशिप पुन्हा एकदा पाहायला भेटते रणजित आणि रिवर्सचा फटका नक्कीच ओळखले गेले घातक इरादे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर वेगवान चेंडू आणि याच वेगवान चेंडूवरती हे रोखलं गेलंय. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं तितकं थोडं आहे. गोलंदाज गजानन गुरवचा धावा रोखायच्या होत्या आणि धावा रोखल्या देखील झाल्यात. हो, हो. या चेंडूवरती बॅकफुटवरती गेले आणि टॅप केलाय. चांगला चेंडू इथे तर पाहायला भेटला गजानन गुरवच्या माध्यमातून आणि तेवढ्याच विश्वासाने इथे मात्र फटका खेळला गेला. कव्हरच्या दिशेने फटका केल्यानंतर एकेरी धाव म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडासा गेर बदलावा लागेल कारण का ही मॅच 7 षटकांची नाहीये तर 6 षटकांची आहे आणि म्हणूनच 6 षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवायच्या 36 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि त्या 36 चेंडूमध्ये कुठेतरी 60 पर्यंत बदल मारावे लागेल 60 प्लस तर काही बीसी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी त्याची ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला पहिल्या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाली होती. हो, हो. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढंच यष्टीरक्षकाची भूमिका देखील तेवढ्याच तत्परतेने अंबुजा सिमेंट ज्याप्रमाणे मजबूत असतं त्याप्रमाणे मजबूत यष्टीरक्षक इथे मात्र पाहायला भेटतंय नंदू उल्पेच्या माध्यमातून आणि यासाठी ओळखले जातात आणि तिसऱ्या षटकाची सांगतात 3 षटकाच्या समाप्तीत जरा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावा म्हणजे या षटकामध्ये किती आल्या फक्त आणि फक्त 3 धावा.
थँक्यू डीसी. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये ज्यांनी दोन फलंदाजांना माघारी परतवलं होतं तेच विकेट टेकर गोलंदाज विकास पवार, एक प्रमुख गोलंदाज. ज्या प्रकारे मेघराज अचूकतेने मारा करत होते ऑस्ट्रेलिया संघासाठी, तशाच प्रकारे गोलंदाजी. ओहो, काय चेंडू टाकलाय, अप्रतिम गोलंदाजी विकास पवार. अचूकतेचं बाहेर कर म्हणजे विकास पवार. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. अप्रतिम गोलंदाजी, टप्पा चूक आहे या गोलंदाजाचा. 40+ खेळाडू तरी देखील अजून देखील टप्पा जर पाहायला गेला तर युवा खेळाडूंना लाजवेल. युवा खेळाडूंनी खूप काही शिकण्यासारखं आहे या खेळाडूकडून. अचूकता अप्रतिम पाहायला भेटते. हो हो, चांगला चेंडू आहे. जेवढासा सफल झालाय तेवढाच बाहेर चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी जकडून ठेवलाय पहिल्या दोन चेंडूवरती. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. अभिजित थोडंसं जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू जे आहे ते निर्धाव खेळताना दिसत आहेत. कुठेतरी फुटवरची कमी पाहायला भेटते. फुटवर मध्ये जान नाहीये, दम नाहीये. फुटवर दाखवावं लागेल अभिजितला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. हो, चांगला फटका इथे मात्र खेळला गेला आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर रणजित इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये आहे. म्हणजेच धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 26. 20 धावा फलकावरती. 3 चेंडूमध्ये फक्त एकेरी धाव दिली आहे. मगाच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर गजानन गुरवने धावा रोखल्या होत्या फक्त 3 धावा. सुरेश तिवलेच्या विरोधात 13 धावा आल्या होत्या आणि जबाबदारी घेतली होती गजानन गुरवने धावा रोखण्याची. जबाबदारी ती पार पाडली गेली. धावा रोखल्या गेल्या, 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकास भोवडला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणलं गेलं. एक चांगली रणनीती पाहायला मिळते. हो, चांगला चेंडू आहे. त्यानंतर समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्यानंतर सुरेश तिवले क्षेत्ररक्षण करताना दिसतील. एकेरी धाव, दुहेरी धावेचा कन्वर्ट केले जायचा प्रयत्न आणि या चेंडूवरती नक्कीच ओहो, पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडूला नक्कीच कलेक्ट केलं गेलं असतं तर नक्की या चेंडूवरती अभिजितला माघारी परतावं लागलं असतं. कुठेतरी रेस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये विकेट कुठेतरी खतऱ्यामध्ये होती. परंतु भाग्याची साथ आणि त्यानंतर 2 धावा या कंप्लीट. 28 धावा फलकावरती. 28 धावा फलकावरती लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे ती म्हणजेच विकास बोर्डच्या माध्यमातून या षटकामध्ये धावा रोखायचे होते आणि धावा रोखल्या गेल्या. हो, मोठा फटका जरूर खेळायचा होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर या धावाच्या लेखबाईच्या स्वरूपामध्ये येतील. या चेंडूवरती रनआउटचा चान्स आहे. ओहो, अजून देखील संधी आहे. ओहो, नक्कीच आता मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला गेला. खराब पैकी पाहायला भेटली. त्यानंतर कनेक्शन खराब, भाग्याची साथ जरूर लाभली होती परंतु भाग्य देखील हरलंय. आजचा हिरो सुफियान नक्कीच युवा खेळाडू आहेच. नक्कीच हा रिव्हर्सचा फटका चांगला फटका होता परंतु याच्या फटक्यावरती जर पाहायला गेलं तर 2 धावा आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. 4 षटकामध्ये बनवले गेले आता 31 धावा. 31 धावा म्हणजे रोखले गेले 24 चेंडूमध्ये 31 धावा. परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 36 चेंडूमध्ये 35 धावा देखील कुठेतरी जोड होताना पाहिल्या आहेत. लोअर स्कोरिंगच्या मॅच नेहमीच घातक असतात आणि त्याचा प्रत्यय कालच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर आलाय. नक्कीच गजानन गुरव आणि या गजानन गुरव आता मात्र 5व्या षटकासाठी
जबाबदारी घेताना जरूर आपल्याला पाहायला भेटेल, कारण का विकेट टेकर गोलंदाज आहेत. धावा रोखण्याची क्षमता यांच्याकडे आहे आणि धावा रोखायची आहेत, कारण का हे दोन्ही फलंदाज जर मैदानावरती राहिले तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. आणि जर 50 प्लस धावा बनवल्या गेल्या तर गोलंदाजी यांची मजबूतच आहे. आणि म्हणूनच कुठेतरी गजानन गुरवणे या दोन्ही फलंदाजांना थांबवण्यासाठी आपण स्वतःहून जबाबदारी घेते. आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गजानन गुरव. आतापर्यंत 10 चेंडू जे आहेत ते डॉट टाकले गेले ते या खेळाडूच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 10 डॉट या खेळाडूच्या माध्यमातून. हो, या चेंडूवरती दांडी गोल सक्सेसफुल. नक्कीच नजराटी दुर्घटना घटी. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्यानंतर रनआउटची संधी आहे. ओहो, नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर लँडिंग सेफ झालंय आणि त्यामुळे एकेरी धाव जी आहे ती साकारली गेली. चांगली फेकी इथे मात्र पाहायला भेटली होती. अनुज इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसत आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये साकारली गेली. 32 धावा फलकावधी. हो हो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय, बेकार टाकलाय. त्यानंतर नंद उल्पेला देखील या चेंडूने चकमा दिला. एकेरी धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर धावसंख्या 33 चक्रामध्ये 33 धावा. पवन पाटील आता मात्र नक्की स्ट्राईक वरती पाहायला भेटेल. पवन पाटील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटेल. पवन पाटील पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील. पवनला इथे मात्र साथ द्यावी लागेल. पवन पाटील स्ट्राईक वरती आपल्याला जरूर पाहायला भेटेल. हो हो, चांगला फटका केलाय, सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक देखील तैनात केलाय, जेल टिपला गेलाय आणि फलंदाजा खेळ संपुष्टात आलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. ते 30 धावा 5 गड्याच्या मोबाईलवरती. थोडस जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या आहेत. प्रकाश भारत नवीन फलंदाज संघाचे आयकॉन खेळाडू प्रकाश भारत पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्यांच्या माध्यमातून.
संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. हो हो, नक्कीच थोडंसं बीट केलं जाते वेगाने आणि त्याचबरोबर थोडासा टर्न देखील व्हायला भेटला आणि त्यानंतर एक बायच्या रूपामध्ये एकेरी धाव धाव संख्या 34 34 धावा फलकावरती 34 34 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते गजानन गुरवच्या मदतीतून आतापर्यंत जपडून ठेवले या गोलंदाजाने फलंदाजाला. सुफियानला इथे मात्र थोडंसं गैर बदलावं लागणार आहे कारण का धावसंख्या कुठेतरी अडचणीत सापडली आहे. मोठा फटका खेळला गेलाय, अप्रतिम टायमिंग देखील आहे, त्यानंतर 6 धावा, नक्कीच 6 धावांची मोर आहे. चाळीस धावा फलकावरती लागले जातात, 40 धावा फलकावरती नक्की जाता मात्र शेवटचं षटक असेल आणि हे शेवटचं षटक टाकण्यासाठी मागच्या मॅच मध्ये ज्याने धावा ज्या आहेत त्या डिपेंड केल्या गेल्या. चाळीस धावा फलकावरती लागल्या, 40 धावा फलकावरती आता मात्र जर पाहायला गेलं तर सुफियान थोडंसं अटॅकिंग मोड मध्ये आले, अटॅकिंग मोड मध्ये यावंच लागेल कारण का जर पाहायला गेलं तर धावसंख्या ती आहे जाऊन पोहोचली आहे 40च्या घरामध्ये. 40 धावा 5 गड्यांच्या मोबाईलवरती 40 धावा. सुफियान एक युवा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग नक्कीच त्यांच्या माध्यमातून महाकेपीएल मध्ये पाहायला मिळते. सुफियानच्या बरोबरीने जर पाहायला गेला तर आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांना याच एबीसी संघामध्ये स्थान दिलं गेले तेच डॉक्टर प्रकाश बारसकर. प्रकाशजी बारडसर नक्कीच स्ट्राईक मध्ये आपल्याला ते देखील पाहायला मिळतील. हो हो, फटका तर चांगला केला गेलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, ओ हो जेल सोडला गेलाय, जेल सोडला आणि 6 धावा. नक्कीच कुठेतरी कॉलिंगचा अभाव पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवरती बार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 46 धावा फलकावरती नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका केला. हो हो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्पेलेटच्या डोक्यावरून हा फटका केला गेला तर धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकेरी धाव असेल, नक्कीच एकेरी धावेवरती समाधान मानलंय म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. पंचदा डीसी अजून यायचंय, पैसे धावा किती मिळतील. कुठच्या झाडाला लागलाय, कुठच्या झाडाला बघा, आतल्या झाडाला की
पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील पाहायला भेटत आहे. अजूनही जबाबदारी घेतली आहे शेवटच्या षटकाची, परंतु त्याच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 50 धावा धावफलकावरती. नक्कीच अर्धशतक म्हणजे कुठेतरी एबीसी स्पोर्ट्स संघ वर्चस्व गाजवताना दिसतोय. या चेंडूवरती अजून एक फटका चांगला खेळला गेला आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक काले आहेत आणि झेल टिपला गेलाय. हो चांगला चेंडू आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. मॅन फ्रॉम गगन बावडा एक चांगले फलंदाज म्हणून ओळखले जातात. गगन बावडा परिसरामध्ये सागर लोहार मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात आणि त्याचबरोबर एक चांगले गोलंदाज देखील आहेत. म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका नक्कीच बजावताना दिसतील एबीसी स्पोर्ट्स संघासाठी. धावसंख्येचा जर विचार केला तर धावा जाऊन पोहोचले आहेत 51 धावा धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती. हो चांगला फटका इथे मात्र खेळला गेला आणि त्यानंतर 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच राजूच्या विरोधात आक्रमकता धारण केली आणि त्यानंतर धावसंख्या जोडल्या जात आहेत पूर्णपणे 6. पुढे जाताना बॉल गायब करतो ना. बॉल आहे का बॉल? शेवटचा चेंडू असतील या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू. धावसंख्या 57च्या घरामध्ये 57 धावा धावफलकावरती. नक्कीच चांगला फटका इथे मित्र केला जातोय राजूच्या विरोधात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा आल्या आहेत. थोडस महागडे षटक याआधी याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर धावा डिपेंड केल्या होत्या आणि या षटकामध्ये कुठेतरी एक खराब गोलंदाजी पाहायला भेटते. आक्रमकता दाखवली जाते. चांगली बॅटिंग सुफियान एक युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूच्या माध्यमातून चांगली बॅटिंग इथे मित्र पाहायला भेटते. धावसंख्या 57च्या घरामध्ये एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतो एबीसी स्पोर्ट्स संघ. हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच मिस्टर एक्स्ट्रा कुठेतरी रोखावे लागतील एक्स्ट्रा धावा. या धावा नक्कीच महत्वाच्या आहेत कारण का अपोजिट संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्याचमुळे कुठेतरी धावा रोखावे लागतील. चला यानंतर क्रांती स्पोर्ट्स यायचं आहे आणि त्यानंतर
स्वामी स्पोर्ट्स आपण देखील यायचंय. क्रांती स्पोर्ट्स, स्वामी स्पोर्ट्स यायचंय. हो, हो. चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकच धाव असेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जातील का हे देखील पाहावं लागेल. आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनसक्सेसफुल. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ साकारला गेला आणि या पहिल्या इनिंगमध्ये 6 षटकामध्ये बनवले गेले 59-60 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये 10 ची सरासरी दिते. मित्रांनो एक महत्वाची सूचना आहे. विष्णू दत्तात्रय रेडेकर मॅन फ्रॉम भातरवाडी यांचा 21/4/2025 रोजी अपघात झाला होता आणि त्यांची परिस्थिती जर पाहायला गेली ती थोडीशी नाजूक आहे. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांचे गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र जयप्रकाश एका तेज तरार तिकड मारण्यासाठी ओळखले जातात. इथं बॉल क्रिकेटचा अनुभव यांच्या पाठीशी. हो, हो. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर मिड विकेटच्या डोक्यावरून फटक्याला सजवला गेलाय. सरकार फोडला गेलाय. त्यानंतर जर पाहायला गेला तर चेंडू नक्कीच जर पाहायला गेला तर सीमारेषा पार चौकार 4 धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर पेसचा वापर केला गेला. सर्कल फोडलं गेलं आणि त्यानंतर 4 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली. जयप्रकाशच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता दाखवली गेली आहे. 4 धावेसाठी फटका केला गेलाय. जयप्रकाश जर विचार केला तर उमेश यादव यांच्या बरोबरीने नेटबॉल प्रॅक्टिस देखील केली या कारणाने लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि तोच अनुभव त्या मॅच मध्ये दाखवावा लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय परंतु इथे मात्र कमबॅक जरूर केला जाईल. हो, हो. नंदू उल्पे यांच्या बॅटमधून इथे मात्र अजून एक फटका इथे मात्र केला गेला. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे मात्र पार केले जात आहे. चेंडूला सीमा पार केले जात आहेत. चौकार येतोय. नंदू उल्पेच्या बॅटमधून अजून एक पार. चेंडू मात्र सीमारेषा पार चौकार. दोन चेंडूमध्ये 8 डावा. नक्कीच जयप्रकाशच्या विरोधात चांगली बॅटिंग केली जाते. हो, हो. या चेंडूवरती चांगला फटका केला गेला. तर बॅटने इथे फटक्याला केल्यानंतर एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. ड्राईव्ह केला गेला. ऑन ड्राईव्ह केला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक धावा या संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या 9च्या घरामध्ये नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला भेटते. प्रति षटकामध्ये आपल्याला 10 ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये आले किती 9 धावा म्हणजे उर्वरित 3 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा हे आपल्यासाठी प्लस असतील आणि म्हणूनच कुठेतरी प्लस कामगिरी करावी लागेल. हो, हो. तेच तर तिकट मारा. त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच 10 ची सरासरी जी गाठायची होती ती पहिल्या 3 चेंडूमध्ये गाठली गेली आहे. अप्रतिम कामगिरी. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. जयप्रकाश वेगवान चेंडू टाकलाय. त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने फटकाला केला गेल्यानंतर डीपला इथे प्रोटेक्शन जरूर आहे. त्यानंतर एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या 11च्या घरामध्ये म्हणजेच आता मात्र प्लस धावा. या ज्या उर्वरित 2 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा आहेत त्या प्लस असतील. 11 धावा फटकावरती प्रति षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या 10 धावा म्हणजेच रणनीती योग्य आहे. योग्य ट्रॅक वरती आपण चाललोय. 60ची इथे मात्र गरज आहे आपल्याला 36 चेंडूमध्ये आणि त्यानंतर जर या 60 धावेला विभागलं गेलं तर प्रति षटकामध्ये विभागलं गेलं
तर 10ची सरासरी 10च्या सरासरी धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. रिवर्सचा फटका. ओहो काय टायमिंग आहे. नंदू उल्पेच्या बॅटमधून इथे मात्र घानागती वार. चेंडू मात्र सीमारेच्या पार. षटकार. नक्कीच फलंदाजा स्ट्रॉंग झोन मध्ये टाकल्यानंतर नंदू उल्पेची ताकद जी आहे ती जयप्रकाशच्या विरोधात पाहायला भेटते. जयप्रकाशने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये नंदू उल्पे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा आणि तोच एक्सपिरियन्स सध्याच्या घडीला एपीसी स्पोर्ट्स संघावरती भारी पडताना दिसतोय. ओहो हा चेंडू जर पाहायला गेला तर संयमाचा बाण फुटला आहे. चेंडू हवेत आहे. जेल टिपला जाईल का? नक्कीच जेल टिपला गेलाय. सोनार की एक लोहार की. जर पाहायला गेलं तर हे सातत्य राखण्यामध्ये अपयश येत आहे. राजू देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट गमावताना दिसत आहेत. मात्र गंजन गुरुच्या साथीने नवीन फलंदाज जरूर एक नवीन पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी सज्ज होताना दिसतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. नक्कीच कुठेतरी प्लस कामगिरी केली गेली होती, परंतु मोठा फटका घेण्याचा प्रयत्न कॅल्क्युलेशन क्रिकेट कुठेतरी चुकतंय. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. नक्कीच आपल्याला जर पाहायला गेलं तर या 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा करायच्या होत्या. कॅल्क्युलेशनच्या जर या विषयात जर मांडला गेला, कॅल्क्युलेशन जर केलं गेलं तर फक्त 6 चेंडूमध्ये 3 धावा करायच्या होत्या. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मोहन इथे मात्र आवरत नाहीये. कॅल्क्युलेशन कुठेतरी बिघडतंय. 17 धावा फटकावरती रणजित सलगर. हो वेगात टाकलाय चेंडू, वेगात टाकलाय. कमालीची गोलंदाजी. या चेंडूवरती बाउन्स नाहीये. थोडस जर पाहायला गेलं तर हाईट नाहीये या चेंडूवरती. त्यानंतर धावसंख्या जी आहे ती रोखली गेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त 17 धावा. 17 या धावसंख्येवरती कचरा बसलाय. नंदू उल्पेला देखील या अशुभ धावसंख्येचा जर पाहायला गेलं तर फटका बसलाय. त्यानंतर राजू देखील याच अशुभ धावसंख्येवरती मागे परतले. 17चा कचरा जरूर दिला जातोय रणजित सरकारच्या माध्यमातून. हो फटका खेळला. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा 17चा कचरा पाहायला मिळेल का? 17चाच कचरा आहे. 17 या धावसंख्येवरती 3 फलंदाज.
कॅल्क्युलेशन क्रिकेट सोपं होतं, परंतु कॅल्क्युलेशन क्रिकेट न खेळता कुठेतरी आत्तषबाजीचं क्रिकेट खेळलं जात आहे आणि त्यामध्ये विकेट जे आहेत ते गमावले जातात. मी आधी सांगितलं होतं, एबीसी स्पोर्ट्स संघाने 50 प्लस धावा जमवल्या, तर या संघाकडे गोलंदाजी अप्रतिम आहे, धावा रोखण्याची क्षमता आहे आणि ते एक क्षमता दाखवली देखील गेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर नक्कीच 17 या धावसंख्येमध्ये 3 फलंदाज माघारी परतले. पुन्हा एकदा कुठेतरी फलंदाजांना थांबावं लागेल, साजेदारी पुन्हा एकदा वाढवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर 3 विकेट या 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळाले आहेत. न्यू बॅटर आता मात्र महेश तांडव करण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु इथे मात्र तांडव करायचं नाहीये, संयम राखायचा आहे. आपल्याला एक पार्टनरशिप करायची आहे. 17 या धावसंख्येमध्ये 3 फलंदाज माघारी परतले आहेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाहीये या षटकामध्ये. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगला चेंडू होता आणि त्यानंतर या चेंडूला पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. फटका देखील खेळला गेला, त्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर 17 धावा, 4 चेंडू आतापर्यंत आणि या 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केला नाहीये. पाहायचं या स्पर्धेतील पहिली मेडन षटक इथे मात्र पाहायला मिळेल का? हो, हो. चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावा जे आहेत ते रोखल्या जात आहेत. 5 चेंडू झाले आहेत. एकही धाव खर्च केली नाहीये. रणजित सलकर जर पाहायला गेला तर इतिहास रचताना दिसत आहेत. हो, हो. चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. षटक इथे मात्र संपलंय. या स्पर्धेतील पहिला मेडल षटक रणजित सरकार एकदा जोरदार टाकून जातो मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेतील पहिला मेडल षटक आणि 2 विकेट. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, काबिले तारीफ रणजित सलगर, कमालीची गोलंदाजी. या मॅच मध्ये धावा देखील बनवल्यात आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक मेडन षटक आणि 2 विकेट. ज्या गोलंदाजीची गरज होती संघाला आणि ती गोलंदाजी इथे मात्र रणजित सरकारच्या माध्यमातून. रणजित सलगर यांच्यासाठी बक्षीस आलंय. भारतजी चौगले सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाची इनामी राशी आली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजीवरती रणजित सरकार अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. नक्कीच प्रेक्षकांच्या माध्यमातून थोडासा टाळ्यांचा वर्षाव देखील पाहायला मिळाला आणि अप्रतिम गोलंदाजी. धावा रोखायच्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये, कारण का पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. एक विकेट जरूर मिळवली होती आणि इंदुरुपीची विकेट मिळवल्यानंतर जर पाहायला गेला तर कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये 17 धावा येऊन देखील दुसऱ्या षटकामध्ये कोणतीही धाव नाहीये. गोलंदाजी मार्फत मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक गाडगे गोलंदाजीसाठी आले. 40 प्लस खेळाडू दीपक गाडगे. लेदर बॉल क्रिकेट देखील यांनी खेळल्या चांगल्या प्रकारे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अचूकता अजून देखील या 40 प्लस मध्ये आहे. चांगली गोलंदाजी युवा खेळाडूंनी नक्कीच विकास बोर्ड असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहतोय दीपकजी गाडगे सर असतील, नक्की चांगली गोलंदाजी केली. 40 प्लस जे जे खेळाडू आहेत त्यांनी अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे.
हो फुल टॉस आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर फ्लिक केल्यास तर एक फटका आहे. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये आहे. एकच धाव असेल या चेंडूवरती. थँक्यू थँक्यू डीजे. डॉक्टर सुभाष चौगले सर यांच्या माध्यमातून बक्षीस आलंय. जर दीपक गाडगे यांनी जर 2 विकेट घेतल्या या षटकामध्ये तर त्यांच्यासाठी देखील ₹500 ची इनामी राशी असेल. 2 विकेट घ्यावे लागतील, ₹500 मिळवावे लागतील. या चेंडूवरती फ्लिक केला. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. स्पेलेकच्या डोक्यावरून या फटक्याला चढवल्यानंतर 2 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. तर तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच रोखलं गेलंय. ही रणनीती कुठेतरी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये अवलंबनाची गरज होती. कारण का पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अशाच फलंदाजी गरज होती. परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली किमती विकेट जे आहेत ते गमावून बसले आहेत. नंदू उल्पे देखील चांगला स्टार्ट देत होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती विकेट गमावली गेली आणि त्यानंतर राजू देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्येच आपली विकेट गमावून बसले. अनुप देखील आपली किमती विकेट मोठा फटका खेळण्याच्या नादामध्येच देऊन बसलेत. चांगला फटका इथे मात्र जर पाहायला गेलं तर ट्राय केला सुरेख फटका. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला भेटलं. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू डीजे. अजून देखील 21 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 21 चेंडू 39 धावा समीकरण तितकंसं कठीण नाहीये. जोपर्यंत गजानन गुरव मैदानाच्या आतमध्ये आहेत ఇంకా या सिच्युएशनच्या आधी आहेत. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा ताणाची भूमिका या खेळाडूंनी बजावली आहे. मोठमोठे स्पर्धा या खेळाडूंनी खेळल्या गेल्यात. या चेंडूवरती समोरच्या दिशेने इथे मात्र चांगला वार इथे मात्र चेंडू मात्र सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावा.
आणि त्याचा अतिरिक्त भार जो आहे तो या षटकामध्ये पाहायला भेटलाय. म्हणजे उर्वरित षटकामध्ये कॅल्क्युलेशन जर पाहायला गेलं तर प्रति षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये 11च असणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जर आपल्याला पार करायचं असेल तर या षटकामध्ये जर थोडेसे धावा जे आहेत ते बनवावे लागतील. नक्कीच रणजित एक चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्या विरोधात इतिमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. हो, चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पॉईंटच्या दिशेने फटकेला केला गेला. क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पॉईंट मध्ये तैनात केलेले व्हायला मिळतात. त्यानंतर एक धाव असेल. आता मात्र एक मोठी रायव्हरी पाहायला भेटेल. आता मात्र रणजितच्या गोलंदाजीचा कस जरूर पाहायला भेटेल. कारण का त्याच्या विरोधात गजानन गुरव एक सर्वोत्तम खेळाडू. नक्कीच यांना इथे मात्र रोखावं लागेल. रणजितला ही मॅच जिंकायची आहे. एबीसी स्पोर्ट्स संघाला ही मॅच जिंकायची आहे. तर महत्वाचा जर पाहायला गेला तर अडथळा असेल तो म्हणजेच गजानन गुरव नावचा. परंतु सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग त्याच्या पद्धतीतून पाहायला मिळते. हो, वेगात टाकलाय परंतु या चेंडूवरती धावा नक्कीच रोखल्या गेल्या आहेत. वेगवान चेंडू आणि त्यानंतर बीट केल्या गेल्या. स्वामी आणि क्रांती स्पोर्ट्स आणि स्वामी स्पोर्ट्स दोन्ही संघांनी यायचे. क्रांती स्पोर्ट्स आणि स्वामी स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी यायचे. हो, वेगात टाकला हा चेंडू. त्यानंतर जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे तर पाहायला भेटेल. नक्कीच हा चेंडू जो आहे तो निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू आहे. त्यानंतर धाव संख्या जैसी स्थितीमध्ये पाहायला भेटते. 28 धावा फलकावती म्हणजेच 15 चेंडूमध्ये 32 धावा. इथे मात्र गजानन गुरवला आक्रमकता दाखवावी लागेल. 15 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. 15 चेंडू 32 धावा. मोठा फटका जरूर घ्यावा लागेल. आणि याचबरोबर महत्वाची विकेट मिळवली गेल्या. महत्वाची विकेट गजानन गुरव प्राइज विकेट आल्या. कॅमेरा एक्सटेन्शन बंद होते वरच्या ह्याच्यात घातलं ना तिथं आर्थिक लागते खाली तिकडे ओहो, इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला गेला. न्यू बॅटर मात्र इंद्रजित आलेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे तर आपणच करून घ्या.
करा करा. हो हो इथं आहे नको नंतर जाऊ चल. 29 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायचे अजून देखील 31 धावा 12 मध्ये 31 धावा बनवायचे आहेत म्हणजे सरासरी आता मात्र 15.5 ची सरासरी वाढत चालली आहे. नाणेफेक होती नाणेफेकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. टॉस कोणी जिंकलाय? क्रांती. ओके क्रांती स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकले आपला निर्णय कळवत आहे. 12 मध्ये 31 धावांची गरज आहे. हो तलवारीप्रमाणे बॅट चालवली आहे त्यानंतर त्या दावीला रोखले गेले. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण इंद्रजित सॉरी रणजित यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती दीपकला आपण पाहतोय. दीपक गाडगे नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. हो नक्की चांगला चेंडू चित्र पाहायला भेटलाय परंतु या चेंडूवरती मिस्टर एक्स्ट्रा तिसऱ्या पंधांकडे इथे मात्र धावा घेतला जातोय. वाईड आहे. वाईड आहे. तीस धावा फरकावरती सॉरी 31 धावा फरकावरती लागले जातात. ओहो चांगला चेंडू आहे त्यानंतर जर पाहायला गेला तर रोखला जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं तितकं थोडं आहे. गोलंदाज दीपक गाडगे नक्की एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि पूर्णपणे हा एक्सपिरियन्स रोखला जातोय. पहिले षटकामध्ये जरूर 17 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. लयबद्ध गोलंदाजी आणि या लयबद्ध गोलंदाजीमध्ये पुढे सगळे फलंदाज जे आहे ते फसताना पाहायला मिळाले. हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच चांगला चेंडू आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळून काढलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर 32 धावा फरकावरती म्हणजेच 9 मध्ये 28 ची गरज आहे. 9 चेंडू 28 धावा आक्रमकता कुठेतरी दाखवावी लागेल. इंद्रजित मध्ये क्षमता आहे ती क्षमता दाखवायची आहे कारण का जर पाहायला गेला तर गजानन गुरव माघारी परतलेच जबाबदारी कुठेतरी फलंदाज इंद्रजितच्या खांद्यावरती असणार आहे. हो हा चेंडू खराब आहे. नक्कीच खराब आहे. मिस्टर एक्स्ट्रा रोकावे लागतील या धावा. एक्स्ट्रा धावा म्हणजेच धावसंख्या जर पाहायला गेली तर 33 धावा फरकावरती 9 मध्ये अजून देखील 27 ची गरज आहे. 9 मध्ये 27 संघ सहकारी देखील सांगतायत आपण इथे चुकी करायची नाहीये. फलंदाजाला एफर्ट लावायचे आहेत आणि आपण इथे जर एफर्ट लावलो तर नक्कीच आपल्याला पराभव निश्चित आहे आणि त्यामुळे आपल्याला फक्त चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथे मित्र गोलंदाजाला हो फटका चांगला केला गेलाय. नक्कीच अप्रतिम फटका 6 धावांसाठी फटका केला गेलाय. अप्रतिम बॅटिंग या षटकाराने मॅच मध्ये कमबॅक केलाय. आता मात्र जर पाहायला गेलं तर 8 ला 21 ना
39 धावा बनवल्या गेल्या आहेत, म्हणजे 8 मध्ये 21 ची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. 8 मध्ये 21 ची अजून देखील गरज आहे. 39 बनवल्या गेल्यात, 21 अजून देखील बनवायचे आहेत. चेंडू द्यायचाय प्लीज. आम्हाला जर पाहायला गेलं तर छोटेखानी एक स्कोरर लाभलेत अयान अख्तर. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. नक्कीच शेवटपर्यंत जर पाहायला गेलं तर या व्यक्तिमत्वाने आम्हाला साथ दिली. एक छोटेखानी स्कोरर, नक्कीच त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन मित्रांनो. ओहो, पुन्हा एकदा पाहायला गेला तर वेग पाहायला भेटतोय, परंतु संयम राखायचा आहे. वेग इथे मात्र जरुरी नाहीये आपल्याला, टप्पा चूक राखायचा आहे. खराब गोलंदाजी पाहायला भेटते आहे. कुठेतरी संयम जो आहे तो थोडासा मागे पडताना दिसतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती, परंतु वेग जो आहे तो पाहायला मिळतोय, परंतु या वेगामध्ये अचूकता नाहीये. म्हणजे समीकरण बदललंय. धावसंख्येचा जर विचार केला तर अजून देखील 8 मध्ये 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. दीपक गाडगे सर यांचा जर विचार केला तर एसटी महामंडळामध्ये उच्च पदावरती कार्य देखील आहेत. म्हणजे एसटी महामंडळासाठी, लाल परीसाठी यांचं कार्य नक्कीच महत्वाचं आहे. ओहो, फुलटॉस आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? इथे मात्र जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे. नक्कीच रनआउटची संधी निर्माण झाली आणि त्यानंतर फलंदाज बॅक टू द पेव्हलियन जावं लागेल फलंदाजाला. आता मात्र नवीन फलंदाज, ज्या खेळाडूने 5 चेंडू मध्ये 5 षटकार या आधी लगावले, 4 चेंडू मध्ये 4 षटकार, 3 चेंडू मध्ये 3 षटकार, अशा प्रकारे मॅच फिनिश ज्या खेळाडूने केले, असा खेळाडू सूरज तिवरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच मॅन फ्रॉम कळंबा. आपल्या संघासाठी कित्येक वेळेला या खेळाडूने चांगली कामगिरी केली आणि तीच कामगिरी कुठेतरी या मॅच मध्ये करायची आहे, कारण का 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू 19, 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. ओहो, या चेंडूवरती हवाई सफर आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क. अप्रतिम फटका. हा चेंडू महत्वाचा होता आणि त्यानंतर 6 धावांची मोहर. बोलणार आणि परत ते रणजित सातपुते नंतर मारले तर देणार. 2 बॉलला 2 सिक्स. सुरेश सातपुतेचा रणजित सातपुते यांनी जर 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर कोणी कोण मारले तर रणजित इंद्रजित सातपुते यांचे बंधू जे आहेत ते रणजित सातपुते. आता हे नाही सांगितलं.
नक्कीच आता मात्र जर पाहायला गेलं तर 51 धावा बनवल्या गेल्या आहेत म्हणजेच 5 मध्ये 9 ची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. काय मॅच रंगली आहे. एक षटक मेडन आलं होतं तिथं वाटलं होतं मॅच फसली आहे, परंतु जर पाहायला गेलं तर इंद्रजीतच्या त्या षटकारांनी या मॅच मध्ये कमबॅक केलाय. इंद्रजीतचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 14 धावांवरती खेळत आहेत. 2 षटकार त्यामध्ये महत्वाच्या क्षणी आले ते 2 षटकार पाहायला मिळालेत. ओहो वेगामध्ये बॅट फिरवले जरूर. त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली आहे. या चेंडूवरती समोरच्या दिशेने बॅट खेळणं गरजेचं होतं. फटका खेळणं गरजेचं होतं. त्यानंतर आडव्या बॅटचा कडवा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न. त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली आहे. धावसंख्येत जर विचार केला तर 51 धावा म्हणजेच 4 मध्ये 9 ची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. हो या चेंडूवरती फटका तर चांगला केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण झालं आहे. त्यानंतर एकेरी धाव. एकेरी धाव असेल म्हणजे आता मात्र 3 मध्ये 8 ची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. स्ट्राईक वरती आता मात्र इंद्रजीत आहेत, ज्याच्या नावातच जीत आहेत असा हा इंद्रजीत. पाहिजे आपल्या संघासाठी विजय पताका फडकवतील का? नक्कीच केजीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. नक्कीच या केजीसी लाईव्हला आपण नक्कीच सबस्क्राईब करायचंय, याच्यावरती भरभरून प्रेम करायचंय. हो फटका केला गेलाय. चेंडू हवेत आहे. नक्कीच दुरी किती गाठली हे देखील पाहावं लागेल. दुरी किती गाठली आहे. नक्कीच या चेंडूने दुरी गाठली नाहीये. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली गेली आहे. नक्कीच 2 धावा ज्या आहेत त्या पंचाचा इशारा येतोय. पंचाच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. नक्कीच 2 धावा आल्यात. 2 धावा आल्यात म्हणजे जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. ओके ओके. तिसऱ्या पंचासाठी धावा घेतला गेलाय. थांबायचंय. पाय बघ पहिला अटेम्प्ट बघ पूर्ण बघ सगळं बघ. त्याचा पहिला अटेम्प्ट बिटिंग सगळं बघ लगेच निर्णय द्यायचा. पहिला अटेम्प्ट बघ त्याचा कुठून झाला ते पण महत्वाचं आहे. हा इथून बघ. धावा जेवढे बळून काढले तेवढे धावा असतील. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा म्हणजेच जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 2 मध्ये 6 ची गरज आहे. 2 मध्ये एका षटकाराची गरज आहे. पाहिजे तो षटकार येईल का? नक्कीच जे मिडल षटक राखलं गेलंय ते कुठेतरी वर्चस्व गाजवताना दिसतंय. हो वेगात टाकलाय, वेगात टाकलाय, वेगात टाकलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर जबाबदारी घेते स्वतः इंद्रजीतने. या मॅचची जबाबदारी घेते स्वतः. म्हणजे 1 मध्ये 6 ची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा. नक्कीच षटकार लगावला गेला तर हिरो नक्कीच निश्चित आहे इंद्रजीत. पायचा षटकार लगावला जाईल की रोखला जाईल. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच थोडस प्रेशर पाहायला भेटतंय. ही मॅच जवळजवळ जर पाहायला गेलं तर 5000 लोक पाहत आहेत. अप्रतिम अप्रतिम मॅच. एक चेंडू आणि 6 ची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा.
जर हल्ला तो नो आहे मला पण तेच वाटतं. यांनी चूक केल्याने मॅच थांबवून ह्याने चूक केल्याने मॅच थांबवून त्या बॉलरचं पण हे घालवलं. एक चेंडूमध्ये 6 धावा. हो हो पहा या चेंडूवरती फटका खेळला गेलाय आणि त्यानंतर जेलडीपला गेलाय कमालीचा गेलाय. होय आम्ही बापूंचा आहे. पहिला टीम कसला घेतला माहितीये का मग कोर्ट मारलेलं पाहायला भेटलाय. चांगली मॅच पाहायला भेटली आणि शुभच्या क्षणी दिवत्र थरार आणि त्यानंतर इथे या मॅचला एपीसी स्पोर्ट्स संघाने जिंकलाय आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच नो डाऊट आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच ज्याने पहिलं मेडल षटक या स्पर्धेमध्ये टाकलंय असा रणजित ठरला या सामन्याचा मेन ऑफ द मॅच रणजित यायचंय. हो जवळ म्हणजे त्याचा थोडासा